क्षेत्रातील घडामोडीसाठी महाराष्ट्र देश न्यूज मराठी। खरं तर मी देशभरामध्ये व्याख्यानाकरता गेलो, राज्यातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये व्याख्यानासाठी गेलो। निवडून आल्यावर आमदारांची मिरवणूक काढलेली मी बघितली, निवडून आल्यावर खासदारांच्या मिरवणुका आम्ही बघितल्या, साहेब मंत्री झाले म्हणून साहेबांची मिरवणूक कार्यकर्त्यांनी काढलेली बघितली। पण एका जिल्हा परिषद शिक्षिकेला पुरस्कार मिळाल्यानंतर ग्रामस्थांनी काढलेली मिरवणूक ही पहिल्यांदा मनसरच्या मातीत बघितली आणि त्यामुळे मनसरकरांना माझा पहिल्यांदा सलाम आहे। मुलं उठून जात आहेत पाठीमागची, याबद्दल मला दुमत नाही, पण मुलींना उठताना जेव्हा मी बघतो त्याचं वाईट मला एका गोष्टीत असं वाटतंय की तुमच्यातल्या एका स्त्रीचा राष्ट्रपतींनी सन्मान करावा, त्या तुमच्या मातीतल्या तुमच्या गावातल्या आहेत आणि आपल्याला तिथपर्यंत जायचंय ही जिगर ज्या मुलीच्या काळजामध्ये असेल ना, त्या जागेवरून हलणार नाहीत। कारण आमचा आदर्श जर कोण असला पाहिजे, आमचा आदर्श आमची मृणालताई सारखी शिक्षिका असली पाहिजे, हे तुम्हाला जर वाटत असेल, कारण हे सामान्य झेप नाही। दुरितांचे तिमिर जाओ, विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछील तो ते लाहो प्राणीजात, असं म्हणत सकळ विश्वाच्या कल्याणाची काळजी वाहणारे संतश्रेष्ठ ज्ञानोबा माऊली, शिव तुझे नाव ठेविले पवित्र, छत्रपती सूत्र विश्वाचे की, या शब्दात छत्रपतींचा गौरव करून छत्रपती शब्दाला जन्म घालणार विद्येचं चालतं बोलतं विद्यापीठ जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकोबाराय। काशी जाते मथुरा जाते तीनों समय तुम नहाते, अरे पानी से क्या पाया मेंढक तो पानी में सोते, या शब्दात समाजाचा माथा ठिकाणावर आणणारे महात्मा कबीर। अहत तंजावर तहत पेशावर अवघा मुलूक आपला, असं म्हणत ज्या पित्यानं आपल्या पुत्राच्या काळजाला साथ घातली आणि महाराष्ट्राच्या मराठमोळ्या मातीमध्ये स्वराज्य उभं करून दाखवलं, ते स्वराज्य संकल्पक शहाजी राजे भोसले। आजही ज्या युगपुरुषाचं नाव ऐकल्यावर आमच्या घराघरातल्या आईला असं वाटतं की असा पोर आपल्या पोटी जन्माला यायला हवा, असा जगाच्या इतिहासातला सर्वोत्तम पुत्र छत्रपती शिवाजी महाराज। ज्या राजपुत्राचं नाव ऐकल्यावर आपल्या तरुणांच्या नसानसामधलं रक्त खवळून उठतं आणि ज्या राजाने आपल्या जगण्यामधून दाखवून दिलं की आम्ही चुकून मुंगीच्या वाटेला सुद्धा जात नाही, पण आमच्या वाटेला जर कोणी आलं तर आम्ही सिंहाचे दात मोजायला सुद्धा घाबरत नाही, हे दाखवून देणारा सर्वोत्तम राजा छत्रपती संभाजी महाराज। माझ्या रयतेला जर कणभर तोशिष पडली तर मला मनभर वेदना होतात। लक्षात ठेवा, रयत राजा करता नाही तर राजा रयते करता असतो, हे आपल्या अधिकाऱ्यांना निक्षून सांगणारे लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज। विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले आणि वित्ताविना शूद्र खचले, हे सगळे अनर्थ एका अविद्येने केले। या शब्दात विद्येचं महत्व जगासमोर मांडणारे राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले। मी प्रथमता आणि अंतिमता भारतीय आहे आणि भारतीयच राहणार, असं म्हणत ज्या युगपुरुषाने भगवे, हिरवे, निळे, पिवळे असे सगळे झेंडे बाजूला सारत तिरंग्याला सर्वोच्च स्थान दिलं, ते भारताचे महान सुपुत्र विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। जग बदल घालून घाव सांगून गेले मला भीमराव, असं म्हणत ज्या युगपुरुषानं शिवाजी महाराजांचा इतिहास केवळ महाराष्ट्रामध्ये नव्हे, भारतामध्ये नव्हे तर रशियापर्यंत जाऊन सांगितला, ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे। बाप हो, जेवणाचं ताट मोडा, पोराले कपडे घेऊ नका, बायकोले साडी घेऊ नका, पण पोराले शाळेत शिकाले धाडा, असा जगावेगळा संदेश देणारे राष्ट्रसंत गाडगे बाबा। शुद्ध हवा पाणी ऋतू हाची विवाहाचा मुहूर्तू, बाकीचे झंझट फालतू मानतो आम्ही, या शब्दात खरा विज्ञानवाद जगासमोर आणणारे राष्ट्रसंत तुकडोजी बाबा, संत भगवान बाबा, राष्ट्रमाता राजमाता मासाहेब जिजाऊ, स्त्री शिक्षणाच्या देवता सावित्रीबाई फुले,
लोकमाता अहिल्यादेवी होळकर, महामाता रमाबाई आंबेडकर, पहिल्या मुस्लिम स्त्री शिक्षिका फातिमा बीबी शेख यांच्यासह तमाम महापुरुषांना, युगपुरुषांना आणि महामातांना वंदन करून तुम्हा सर्वांच्या टाळ्यांच्या गजरात छत्रपती शिवरायांना प्रथमतः मानाचा मुजरा करतो। आजच्या मंचरच्या ऐतिहासिक मातीतल्या आमच्या भगिनी आणि देशभरामधल्या 50 शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्राप्त झाला आणि या प्राप्त झालेल्या पुरस्कारामध्ये महाराष्ट्रामधलं एकमेव नाव हे देशभरामध्ये गाजलं। ते नाव म्हणजे मृणालताई गांजाळे शिंदे यांचं प्रथमतः टाळ्यांच्या प्रचंड गजरामध्ये आजच्या विचारपीठावर स्थानापन्न असणाऱ्या सन्माननीय मृणालताई, त्याचसोबत त्यांचे आई वडील संपूर्ण कुटुंबीय, खरं तर मगाशी बऱ्याच वेळापासून बोलताना गांजाळे परिवाराचा उल्लेख मी बऱ्याच वेळापासून बघतोय, पण महाराष्ट्रामध्ये आजची परिस्थिती अशी आहे की मंत्रिमंडळात असो मग किंवा महाराष्ट्रात कुठेही असो शिंदेंवर सध्या अन्याय चालू आहे, पण मी काही शिंदेंवर अन्याय करणार नाही, कारण एका यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा हात असतो, तसं एका यशस्वी स्त्रीच्या मागे सुद्धा एका कर्तृत्ववान पुरुषाचा हात असतो। तसे सन्माननीय विचारपीठावर स्थानापन्न असणारे शिंदे सर आणि इतर सर्व सन्माननीय चिखले गुरुजी, या शहराचे मुख्य कार्यकारी अधिकारी सन्माननीय जाधव साहेब, आणि खऱ्या अर्थानं ज्यांनी या मंचरच्या कन्येचा सन्मान या ठिकाणी आयोजित केला ते सन्माननीय संजय भाऊजी थोरात, प्राध्यापक राजारामजी बानखेले सर, सन्माननीय वसंतभाऊ बानखेले, सन्माननीय युवराजजी बानखेले, सन्माननीय श्री राजूजी नामदार, सन्माननीय प्रवीणजी मोटडे, सन्माननीय नवनाथजी थोरात, माझ्या समवेत आलेले माझे मित्र सन्माननीय शरदजी पोखरकर, आणि त्याचसोबत समस्त मंचरचे ग्रामस्थ आणि उपस्थित माझ्या भावांनो आणि भगिनींनो। कारण जग बदलत चाललंय। एखाद्या परिस्थिती अशी होती की मी कुठल्या गावाचा आहे, म्हणजे यशवंत गोसावी तुमच्यासमोर बोलतायत, त्यांचं गाव कुठलं, गावाच्या नावानं माणूस ओळखला जायचा, पण कधी कधी माणसाचं कर्तृत्व इतकं मोठं होतं की माणसाच्या नावानं गावाची ओळख निर्माण होते, आणि जी ओळख राष्ट्रपती भवनामध्ये आदरणीय मृणालताईंनी निर्माण केली की मृणालताई कुठल्या, तर मृणालताई मंचरच्या मातीतल्या, आणि त्यावेळी प्रत्येक मंचरच्या मातीमधल्या ग्रामस्थाचा अभिमान जो आहे हा उंचावला आहे। कारण आपल्या एखाद्या कन्येनं आपला अभिमान उंचावणं या इतकी आईवडिलांकरता एक ग्रामस्थ आईवडील आहेत, तुमच्याकरता अभिमानाची गोष्ट दुसरी कुठली असली नाही, आणि ती तुम्ही खऱ्या अर्थानं साध्य करून दाखवली। आणि ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे। काय झालं, भारताचे राष्ट्रपती शंकर दयाळ शर्मा हे ओमान नावाच्या देशात गेले। ओमान हा भारताच्या बाहेर असणारा देश आहे, छोटासा देश आहे। ओमान मध्ये राजेशाही आहे, म्हणजे लंडन मधली राजेशाही आज आहे, आज थायलंड मध्ये राजेशाही आहे, जपान मध्ये राजेशाही आहे। लोकशाही असली तरी राजांना सर्वोच्च स्थान त्या त्या देशामध्ये दिलंय। आणि भारताचे राष्ट्रपती शंकर दयाळ शर्मा हे ओमानला गेले। ओमानला गेल्यानंतर त्या ठिकाणी जगाला धक्का बसावा अशी घटना त्या ठिकाणी घडली की ओमानचा राजा हा ओमानमध्ये सर्वोच्च मानला जातो, त्याला ओमानमध्ये देव मानलं जातं, आणि ओमानचा राजा जो आहे हा एअरपोर्ट वरती आला, स्वतः गाडी चालवत आला, आणि गाडी चालवत तो कशाला आला, तर तो भारताच्या राष्ट्रपती शंकर दयाळ शर्मा यांना रिसीव्ह करण्याकरता, यांना नेण्याकरता आला। जगाला आश्चर्य वाटलं। तो ओमानचा राजा त्या एअरपोर्ट वरती आलाय, एअरपोर्ट वरती आल्यानंतर तो एअरपोर्ट वरती उतरला, खाली उतरल्यावर विमानामध्ये गेला, आणि विमानाच्या आतमध्ये भारताचे राष्ट्रपती शंकर दयाळ शर्मा बसले होते। त्यांचा हात पकडला, त्यांच्या पायावर डोकं ठेवलं, त्यांना खाली आणलं आणि सन्मानानं गाडीत बसवलं आणि आपल्या राजमहालामध्ये घेऊन गेला। बीबीसीच्या पत्रकारानं ओमानच्या राजाला प्रश्न विचारला की आतापर्यंत अनेक वर्ष झाली ओमानमध्ये इंग्लंडचे पंतप्रधान आले असतील, अमेरिकेचे राष्ट्रपती आलेत, जपानचे आले, रशियाचे आले, जगातल्या मोठमोठ्या देशांमधले राष्ट्रपती आले, त्यावेळी सुद्धा तुम्ही कधीही कोणाला घ्यायला विमानतळावर गेला नाहीत। मग असं काय घडलं की भारताच्या राष्ट्रपतींना घ्यायला तुम्ही विमानतळावर गेलात, त्यांची गाडी तुम्ही चालवली, त्यांच्या पायावर तुम्ही डोकं ठेवलं, असं का केलं, याचं कारण काय? आणि त्यावेळी ओमानचा राजा त्या बीबीसीच्या पत्रकारांना सांगतोय की हो, आतापर्यंत अमेरिकेचे पंतप्रधान आले मी गेलो नाही, लंडनचे प्राईम मिनिस्टर आले मी गेलो नाही, रशियाचे राष्ट्रपती आले मी गेलो नाही, पण
भारताचे राष्ट्रपती ज्यावेळी आले त्यावेळी मी स्वतः गाडी चालवत एअरपोर्टला गेलो, तिथं जाऊन त्यांना रिसीव्ह केलं, त्यांच्या पायावर डोकं ठेवलं, त्यांना आणलं आणि सन्मानानं राजमहालामध्ये आणलं. याचं कारण असं आहे की ते आज भारताचे राष्ट्रपती असतील, पण एकेकाळी मी भारतातल्या पुणे शहरामध्ये पुणे विद्यापीठामध्ये शिकत होतो आणि त्यावेळी शंकर दयाळ शर्मा हे माझे शिक्षक होते. मी राष्ट्रपतींच्या कर्तृत्वाला नव्हे, मी एका शिक्षकाच्या कर्तृत्वाला केलेला तो सर्वोच्च सलाम आहे. म्हणजे रोमांचा सर्वोच्च असणारा राजा आम्हाला सांगतोय की शिक्षक किती महत्वाचा आहे. दुसऱ्यांदा मंचरमध्ये आल्यावर ताई मला समजलं की शिक्षकाचं महत्व आज जगात कोणाला समजलं का नाही मला माहित नाही, पण शिक्षकाचं महत्व मंचरच्या ग्रामस्थांना समजलंय आणि सगळ्यात अभिमानाची गोष्ट आहे. कारण सत्कार सगळ्यांचे होतात, पण पिढी घडवायचं आणि देश जगवायचं काम जर कोण करत असेल तर 3 लोक पहिल्यांदा करतात, हे माझं प्रामुख्यानं मत आहे. पहिला म्हणजे आमचा शेतकरी बाप, दुसरा म्हणजे सीमेवर देशाचं रक्षण करणारा जवान, आणि तिसरं म्हणजे पिढी घडवण्याचं काम करणारे शिक्षक. हे देशातले सर्वात महत्वाचे 3 घटक आहेत. यांच्या बळावर आज देश चालू आहे. त्यांचा सन्मान कुठं होताना दिसत नाही. तुम्ही हा वेगळा पायंडा जो टाकून दिलाय ना, हा पायंडा संपूर्ण राज्यभरामध्ये गेला पाहिजे, हे माझ्यासारख्या सामान्य शेतकरी पुत्राला वाटतं. कारण जग बदललंय. पूर्वी माणूस माणसाला भेटला का रामराम म्हणायचा, आता बाहेर शिक्षक उभे राहिलेत मुलांना बसवण्याकरता. का परिस्थिती झाली? जग बदललं ना. माणूस माणसाला भेटला का रामराम म्हणायचा. हिंदू असू द्या, मुसलमान असू द्या, बौद्ध असू द्या, शीख असू द्या, एकमेकाला भेटले का रामराम म्हणायचे. आजही गावखेड्यामधली माणसं एकमेकाला भेटली का रामराम म्हणतात, कारण परंपरा होती. आता आमची मुलं इंग्लिश मिडियमला शिकायला लागली, मग इंग्लिश मिडियमला शिकणारं आमचं पोरग आईला गुड मॉर्निंग म्हणायला लागलं, भावाला गुड नाईट करायला लागलं, बहिणीला गुड इव्हनिंग करायला लागलं. ते करता करता आमची काही लोक राजकारणात गेली. मग राजकारणातला माणूस कोणी एकमेकाला जय महाराष्ट्र म्हणायला लागला, कोणी एकमेकाला जय श्रीराम म्हणायला लागला. आम्ही सामाजिक चळवळीत आलो, आम्ही एकमेकाला जय जिजाऊ म्हणायला लागलो, जय शिवराय म्हणायला लागलो, जय ज्योती म्हणायला लागलो, जय भीम म्हणायला लागलो. आता परिस्थिती एवढी अवघड आहे की मागच्या महिन्यामध्ये मी एका कॉलेजला व्याख्यानाला गेलो, एक पोरग माझ्या समोर आलं आणि ते पोरग मला म्हटलं, सर जय पबजी. जग इतकं बदललंय आणि जग बदलण्याची कारण काय आहेत, त्याची कारण आज आपण आम्हाला शोधावे लागतील ना. खरं तर मला सगळ्यात मोठा अभिमान एका गोष्टीचा आहे की माझ्या हस्ते माझी भगिनी असणाऱ्या एका जिल्हा परिषद शिक्षिकेचा सन्मान या ठिकाणी करायचं भाग्य जर माझ्या पदरात तुम्ही टाकलत ना, यापेक्षा मोठा सन्मान आयुष्यात कुणाचाही केला तरी ते मिळू शकत नाही. याचं कारण असं आहे की मी जिल्हा परिषदेमध्ये शिक्षक नाही, माझ्या मागच्या 3 पिढ्यांमध्ये जिल्हा परिषदेमध्ये शिक्षक कोणीही नाही, पण तरी ग्रामस्थांना बोर्डेवाडी असेल किंवा पिंपळगाव असेल, दोनही आदर्श जिल्हा परिषद शाळा आहेत आणि दोन्ही शाळेमधले ग्रामस्थ शिक्षक किंवा विद्यार्थी या ठिकाणी आहेत. दोनही शाळा होऊ शकल्या, मग राज्यभरामधल्या इतर शाळा का होत नाहीत? साधी प्रश्न आहे. काल पेपरला तुम्ही बातम्या वाचल्या का नाही मला माहित नाही. 2-3 दिवसापूर्वी वर्तमानपत्रामध्ये एका बाजूला बातमी होती काय की राज्यातल्या 65,000 जिल्हा परिषद शाळा ज्या सरकार चालवू शकत नाही म्हणून सरकारनं त्या उद्योगपतींना चालवायला द्यायचं ठरवलंय. आणि दुसऱ्या बाजूला बातमी होती की सरकारनं 2400 कोटी रुपये इतका खर्च हा काही शहरांच्या विकासासाठी किंवा मंदिरांच्या विकासासाठी दिला. मंदिरांचा विकास करू नये या मताचा मी नाही आहे, पण मंदिराचे कळस हे गगनाला भिडले, पण शाळेच्या कौलं मात्र आजही तशीच आहेत. अरे शाळा हे मंदिर आहे, हे शिकवणारी आमची संस्कृती होती, मग ती संस्कृती आम्ही विसरलो कुठं? बरं, समाजामध्ये 4 प्रकारचे गट आहेत, 4 प्रकारचा वर्ण आज आहे. पहिला आहे गर्भ श्रीमंत, दुसरा आहे श्रीमंत, तिसरा आहे मध्यम वर्ग आणि चौथा आहे सर्वात गरीब. सर्व गर्भ श्रीमंताची मुलं फॉरेन मध्ये शिकतात, श्रीमंतांची मुलं इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिकतात, मध्यमवर्गीयाची मुलं इंग्लिश मीडियम मध्ये शिकतात आणि सामान्य शेतकरी कष्टकरी गोरगरिबाची मुलं ही जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकतात. आणि त्यांचा आवाज उचलायचं काम हे आम्हालाच करावं लागेल, आम्हाला बोलावं लागेल ना. कारण जिल्हा परिषद शाळा टिकल्या पाहिजेत तर मुलं घडणार आहेत. अहो माझा साधा प्रश्न आहे, आज भारताच्या राष्ट्रपती द्रौपदीताई मुर्मू कोण आहेत? जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थी आहेत. भारताचे पंतप्रधान सन्मान्य नरेंद्रजी मोदी जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकलेत. मिसाईल मॅन म्हणून जग ज्यांना ओळखतं ते APJ अब्दुल कलाम जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकलेत. आज ज्यांनी देशाला कम्प्युटरमध्ये सुपर कम्प्युटर बनवून दिला ते विजय भटकर जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकलेत. मग आज परिस्थिती अशी का आली की जिल्हा परिषद शाळांची अवस्था एवढी बिघडवली? का बिघडली असेल? आम्हाला चिंतन करावं लागेल.
आम्हाला विचार करावा लागेल. मी एका जिल्हा परिषद शिक्षकाला विचारलं परिस्थिती काय आहे, मलाही वाटतं माझं पोरगं जिल्हा परिषदेमध्ये शिकलं पाहिजे, पण मी टाकू शकत नाही. दोष माझा नाही आहे, दोष शासकीय यंत्रणेचा आहे. याचं कारण असं आहे की जनगणना जिल्हा परिषद शिक्षकानं करावी, पशुगणना जिल्हा परिषद शिक्षकानं करावी, जी काम म्हणजे शिरा वाटप यांनी करावं, आहार यांनी द्यावा, 110 कामं हे जिल्हा परिषद शिक्षकांना शाळा बाह्य पद्धतीने करावे लागतात. मग त्यांनी शिकवायचं कधी, हा प्रश्न विचारायचं काम इथल्या जनतेला करावं लागेल, तुम्हा आम्हाला करावं लागेल. आणि त्यावेळी शाळा टिकतील. कारण परिस्थिती अशी आहे, गुरुजीच्या पगाराची चर्चा ही सगळीकडे होते, पण एकदा निवडून आलेला आमदार किंवा एकदा निवडून आलेला लोकप्रतिनिधी 10 पिढ्यांकरता पुरेल एवढं कमवून ठेवतो, त्याच्या संपत्तीची चर्चा कुठंच होत नाही. ही आमची व्यवस्था आहे, त्या व्यवस्थेला जाब तुम्हा आम्हाला विचारावा लागेल. आणि हाच खऱ्या अर्थानं मला अभिमान या गोष्टीचा आहे की जिल्हा परिषद शिक्षकाचा सन्मान तुमच्या हस्ते होतोय. काय झालं, 5-6 वर्षापूर्वीची घटना आहे. माझं मुंबईमध्ये व्याख्यान होतं बानकेले सर, आणि मुंबईमध्ये डॉक्टर पंजाबराव देशमुख शिक्षक परिषद आहे. या परिषदेच्या माध्यमातून व्याख्यानाला गेलो. असाच कार्यक्रम चालू होता आणि भगिनींनो 2 शिक्षकांचा सत्कार हा माझ्या हस्ते झाला. आता मला काही कळालं नाही की सत्कार कशामुळे केला, काय केला. मी त्यांना विचारलं की या शिक्षकांचा सत्कार का केला, आणि त्यावेळी त्या आयोजकांनी तिथल्या विद्यार्थ्याची घटना सांगितली. 2012 मधली गोष्ट आहे. 2012 मध्ये मुंबईमध्ये 12वीचा निकाल लागला आणि 12वीच्या निकालामध्ये मुंबईच्या धारावीच्या झोपडपट्टीमधली एक पोरग हे 12वीला मुंबई विभागामध्ये पहिलं आलं होतं. सगळ्यांना अभिमान वाटला की धारावीच्या झोपडपट्टीमधला पोरगा आहे. अरे आम्ही आमच्या पोरांना सगळं देतो तरी आमची पोरं काही करत नाही, हे झोपडपट्टीमधलं पोरग आणि हे 12वीला पहिलं आलंय म्हटल्यावर याचा सत्कार केला पाहिजे. कारण धारावी म्हणजे काय आहे, धारावी म्हणजे महाराष्ट्रातली नाही, भारतातली नाही, तर आशिया खंडामधली सगळ्यात मोठी झोपडपट्टी आहे. तिथं दारू आणि गुटखा किरकोळ आहे, आफू गांजा उघड्यावर मिळतं, अशी भयानक जागा. आणि त्या ठिकाणचं पोरग जर 12वीला पहिलं आलंय म्हटल्यावर या पोराचा सत्कार केला पाहिजे असं त्या शिक्षकांना वाटलं. आणि निघाले 2 शिक्षक, पेढ्यांचा पुडा घेतला, पोराला बक्षीस घेतलं, झोपडपट्टीमध्ये आले आणि झोपडपट्टी फिरायला सुरुवात केली आहे. आणि झोपडपट्टीत फिरतायत पण पोराचं घर काही सापडत नाही. कुठं गटार वाहते आहे, कुठं उकिरडा आहे, कुठं घाण पडली आहे. बराच वेळ ते शिक्षक सगळे घर शोधतायत. बऱ्याच वेळानंतर त्यांना ते झोपडीसारखं घर सापडलं. त्यांनी घराजवळ गेले, जाऊन बघितलं घरामध्ये लाईट नव्हता आणि पोरानं झोपडीमध्ये ते पोरगं बसलेलं. त्या पोरानं कोणाला तरी येताना बघितलं, पोरानं पटकन दिवाला पेटवला आणि पोरानं आपल्या शिक्षकांना बघितलं. पोरगं पटकन शिक्षकांच्या पाया पडलंय. शिक्षकांनी पेढ्याचा पुडा फोडला, पेढा भरवला आणि पेढा भरवल्या भरवल्या त्या पोराला पहिलाच प्रश्न विचारला, बाळा इथं राहतोस? इथं? बाळा अरे तुझी आई काय करते, तुझे वडील काय करतात? बाळा अरे आम्ही आमच्या पोरांना सगळं देतो तरी आमची पोरं काही करत नाहीत. बाळा तू इथं झोपडपट्टीमध्ये राहतो आणि तरी 12वीला पहिला आला, तुझी आई काय करते, तुझे वडील काय करतात? आणि ते पोरग सांगायला लागलं, सर आम्ही मूळचे पश्चिम महाराष्ट्रामधले, सर माझे वडील माथाडी कामगार म्हणजे हमाल, सर माझी आई लोकांच्या घरी धुनी भांडी करायची, पण सर मी 7वीला असताना माझे वडील वारले आणि सर आमचं 2 वेळचं जेवण एका वेळेवर आलं. सर माझी आई रोज सकाळी 8 वाजता लोकांच्या घरी धुनी भांडी करायला निघून जायची, सायंकाळी 7 वाजता माझी आई घरी यायची. सर मी 10 वाजता शाळेत जायला निघायचो पण आई घरामध्ये नसायची, त्यामुळे जेवायला मिळत नव्हतं. सायंकाळी 5 वाजता परत यायचो, आई तेव्हाही घरामध्ये नसायची, त्यामुळे तेव्हाही जेवायला मिळत नव्हतं. संध्याकाळी 7 वाजता माझी आई आली का माझी आई लोकाच्या घरचं उरलेलं अन्न घेऊन यायची आणि त्या अन्नावर मी आणि माझी आई जगायचो. सर सुखानं चाललं होतं, सगळं आनंदामध्ये चालू होतं. पण सर नियतीची नजर लागली, माझी आई आजारी पडली, अंथरुणावर खेळली, 4 दिवस घरामध्ये पडून आहे, काय करावं कळत नव्हतं. आईला उचललं, सरकारी दवाखान्यामध्ये नेलं आणि डॉक्टरांनी निदान केलं की तुमची आई दिवसभर पाण्यामध्ये काम करते आणि अनेक दिवस तुमच्या आईनं दुखणं अंगावर काढलंय, तुमच्या आईला कॅन्सर झालाय, उपचार करावे लागतील. सर वडील निघून गेले होते, आता आईशिवाय दुसरं कोण आहे? आई हेच जग आणि आई हेच सर्वस्व, पण वाचवायचं कसं? सर पैसेच नाहीये. सर होतं नव्हतं तेवढं सगळं विकून टाकलं. अखेरच्या क्षणी आईच्या अंगावरचं मंगळसूत्र सुद्धा विकलं, पण सर माझी आई काही वाचलीच नाही.
आणि सर, आईचा मृतदेह त्या दवाखान्यामधून बाहेर काढायचा होता, ॲम्ब्युलन्सनं न्यायचा होता, आईवर अंत्यसंस्कार करायचे होते आणि त्याकरता 1500 रुपये पाहिजे होते, पण 1500 रुपये खिशात नव्हते. म्हणून आई ज्या लोकांच्या घरी काम करायची ना, त्या सगळ्यांच्या घरी गेलो, सगळ्यांना हात जोडल्याने सांगितलं, माझ्या आई तुमच्या घरी धुनी भांडी करायची ना, मला 50 रुपये द्या. माझ्या आई तुमच्या घरी कपडे धुवायचे ना, मला 50 रुपये द्या. माझ्या आई तुमच्या घरी पोळ्या करायची, भाजी करायची ना, मला 50 रुपये द्या. सर, दिवसभर फिरलो, 1500 रुपये गोळा केले, आईचा मृतदेह बाहेर काढला, आईवर अंत्यसंस्कार केले. पण सर, अंत्यसंस्कार केल्यावर सुद्धा माझी आई मला रोज आठवायची. का? कारण बेडवर पडलेली माझी आई, बिछाण्यावर पडलेली माझी आई, अंथरुणावर झोपलेली माझी आई मला रोज फक्त एकच वाक्य सांगायची. माझी आई सांगायची, बाळा शिक, बाळा शिकशील तर मोठा होशील, बाळा शिक्षणाशिवाय पर्याय नाही. सर, मृत्यूपंथावर असणाऱ्या माझ्या आईचे मी तेवढे शब्द लक्षात ठेवले, अभ्यास केला आणि 12वीला मुंबई विभागामध्ये पहिला आलो. कोण सांगत होतं? ज्याला आई नाही आहे, ज्याला वडील नाही आहे, ते पोरगा आम्हाला सांगत होतं की मेलेल्या आई वडिलांच्या स्वप्नाचा अभ्यास केला आणि 12वीला पहिला आलो. माझा इथं बसलेल्या पालकांना आणि विद्यार्थ्यांना सवाल आहे, आमच्या आई तर जिवंत आहे, आमचे वडील तर जिवंत आहे, मग आम्ही काय केलं पाहिजे? आम्ही काय यश मिळवलं पाहिजे? अरे यश आभाळ एवढं केवढं असलं पाहिजे ना, तर आपल्या कर्तृत्वाचा सोहळा आज जगानं करायला हवा. आज गांजाळे परिवाराचं नाव सन्मानानं या ठिकाणी घेतलं जात आहे ना, याचं कारण माझ्या भगिनींनो असं आहे की एका मुलीनं आपल्या कर्तृत्वानं ते नाव देश पातळीवर चमकवून दाखवलंय. तो आदर्श मृणालताईनं उभा केलाय ना, तुमच्या डोळ्यासमोर तो आदर्श असायला हवा. त्या ताकदीनं, उंचीनं ज्या क्षेत्रात काम करतायत ना, त्या क्षेत्रात सर्वोच्च व्हा. साधी गोष्ट आहे, माझे परिचय करून देताना सांगितलं मी शिवव्याख्याता आहे. हो, शिवाजी महाराजांवर देशभरामध्ये बोलतो. मी जर तुम्हाला विचारलं की शिवाजी महाराजांचे मित्र कोण होते, आमची माणसं नावं सांगतात. तानाजी आहे, बाजी आहे, येसाजी आहे, मुरारबाजी आहे, चिमणाजी आहे, बाळाजी आहे. हे शिवाजी महाराजांचे मित्र आहेत? नाही, हे शिवाजी महाराजांचे मित्र नाहीत. हे शिवाजी महाराजांच्या आई मासाहेब जिजाऊ यांनी जोडून दिलेले मित्र आहेत. का? कारण जिजाऊंना माहिती आहे की आपल्या मुलाचे मित्र कोण आहेत यावर आपल्या मुलाचं भविष्य अवलंबून असतं. आपल्या मुलाचे मित्र जर चांगले असतील तर आपला मुलगा चांगल्या वळणावर चालणार, आणि आपल्या मुलाचे मित्र जर वाईट आणि व्यसनी असतील तर आपला मुलगा वाईट मार्गावर चालणार. हे साधं सोपं तत्वज्ञान आहे, आणि हेच तत्वज्ञान जिजाऊंनी आचरणामध्ये आणलं आणि एक एक माणूस सोबत जोडून दिला. काय सांगितलं असेल माणसांना? बरं, कशी जोडली असतील? साधी गोष्ट आहे. पलीकडं जावळीचं खोरं आहे आणि जावळीच्या खोऱ्यामध्ये उमरठ नावाचं एक गाव आहे. सायंकाळची वेळ आहे आणि गावामध्ये दवंडी देणारा आलाय आणि दवंडी देणारा आवाज देतोय, ऐका हो ऐका, पुण्यामधून लाल महालामधून मासाहेब जिजाऊ आणि बाल शिवबाराजे यांनी दवंडी पाठवली आहे. काय? की जो कोणी शेतकऱ्याच्या पिकाचं नुकसान करणाऱ्या रानडुकराला मारून आणील, त्याला एक रानडुकर मारल्यावर सोन्याचा 1 होन बक्षीस दिला जाईल. ऐका हो ऐका. दवंडी देणारा निघून गेला आणि एक छोटंसं पोरगा आपल्या भावाला विचारतंय, अरे दादा, चालतोस का पुण्याला? मारूया रानडुक्कर आणि घेऊन जाऊया पुण्यामध्ये. भाऊ म्हटला, काय करायचंय रानडुक्कर आणि कशाला पाहिजे रे आपल्याला सोनं? दादा, सोनं नको रे, शिवबाराजा भेटन की. अरे मासाहेब भेटतील की, चल की रे दादा. आणि शेतकऱ्याचीच पोरं दुसऱ्या दिवशी घरामधून बाहेर पडली, भाकर बांधून घेतली, जंगलात आले, दिवसभर जंगलात फिरले. 1 नाही 2 नाही 3 रानडुकरं मारली, पाय तोडले, खांद्यावर टाकलेत आणि आलेत पुण्यामध्ये. लाल महालासमोर आले, दरवाजा बंद बघितला आणि आवाज दिला, ओ मासाहेब, अरे कोणी आहे का वाड्यात? अरे दरवाजा उघडा की, आम्ही आलोय बघा. आणि मासाहेबांनी दरवाजा उघडला, बाहेर बघितलं ही 2 शेतकऱ्याची पोरं उभी आहेत. मासाहेबांनी विचारलं, कोण रे तुम्ही, का आवाज देतायत? आणि एकानं सांगितलं, मासाहेब तुम्ही दवंडी पाठवली होती की जो कोणी शेतकऱ्याच्या पिकाचं नुकसान करणाऱ्या रानडुकराला मारून आणील, त्याला 1 रानडुक्कर मारल्यावर सोन्याचा 1 होन बक्षीस दिला जाईल. मासाहेब, 3 रानडुकरं म्याच मारलीत बघा. नक्की तूच मारलीस का रे? होय मासाहेब, अख्खं रानडुक्कर मी खांद्यावर उचलून आणणार होतो, पण हा म्हटला की नुसते पाय तोडून नेलेत ना तरी मासाहेब बक्षीस देत्यात. मासाहेब, म्याच मारलीत बघा.
बहादूर दिसतोस रे. नाव काय तुझं? मासाब. मी तानाजी. हा माझा भाऊ सूर्याजी. तानाजी, अरे येतोस का स्वराज्यामध्ये? येतो ना मासाब. पण मासाब एक सांगू का? म्हटले काय? मासाब, मला दुसरं काहीच येत नाही बघा, मला फक्त तलवार चालवता येते. आणि कडाडल्या मासाब, तान्हा, अरे माणसाला थोडंच यावं, पण असं यावं की त्याला जगाच्या पाठीवर तोड नसावी. तुला येतं ना? ये स्वराज्यात, ये स्वराज्यात. असा एक एक माणूस उभा केला. काय सांगितलं? थोडं आलं पाहिजे, पण असं आलं पाहिजे ना की ज्या क्षेत्रात आपण काम करतोय त्या क्षेत्रात आपल्याला सर्वोच्च ठिकाणी जाता आलं पाहिजे. माझ्या भावांनो बहिणींनो, तुम्ही कोणत्याही क्षेत्रामध्ये जा, तुम्ही राजकारणात जा, समाजकारणात जा, शिक्षणामध्ये जा, आर्थिकरणामध्ये जा, वेगवेगळ्या IIT मध्ये जा, कोणत्याही क्षेत्रामध्ये काम करा, पण आपल्याला जे आलं पाहिजे ना त्या क्षेत्रात आपल्याला सर्वोच्च व्हायचंय. हे ज्यावेळी तुम्ही आम्ही ठरवतो ना त्यावेळी आपला सन्मान हा त्या ताकदीचा होतो. ही गोष्ट पहिल्यांदा काळजावर कोरून ठेवा. कारण पालक वर्ग मोठ्या संख्येनं आहे. शिक्षणाची परिस्थिती आज काय आहे हे मी तुम्हाला सांगायची गरज नाही. ताई, मी 5-6 महिने झाले असतील, म्हणजे छत्रपती संभाजीनगर आत्ताचं म्हणजे औरंगाबादला 5-6 महिन्यापूर्वी माझं औरंगाबादला व्याख्यान होतं. आणि आता मी राहायला पुण्यामध्ये आहे, पण वर्षभर प्रवास चालू असतो शिंदे साहेब, त्यामुळे पाठ दुखते. आणि मग विचार केला की आपल्याला औरंगाबादला म्हणजे संभाजीनगरला व्याख्यानाला जायचं आहे ना, तर आपण गाडीनं नेता आपण शिवशाहीने जाऊया, म्हणजे आराम करता येईल. बानकले साहेब, पुण्यामध्ये शिवाजीनगरला आलो, शिवशाहीमध्ये बसलो. शिवशाही चालू झाली आहे. शिवशाही अहमदनगरपर्यंत आली. अहमदनगरला आल्यावर माझ्या बाजूच्या सीटावर एक म्हातारी आजी येऊन बसली. आजीसोबत एक 3-4 वर्ष वयाचं पोरगं होतं, नातू असेल आजीचा. गाडी चालू झाली आहे आणि गाडी चालू झाल्यानंतर आजी झोपायचा प्रयत्न करते, पण ते पोरगं काय आजीला झोपू देत नाही. सारखं आजीची पिशवी ओढ, आजीचा पदर ओढ, आजीची पाण्याची बाटली ओढ, आजीला सारखा त्रास देतंय. मी बराच वेळ हा गोंधळ बघतोय आणि बऱ्याच वेळानं आजी मला म्हटली, बाळा मला जरा मदत करतो का? मी म्हटलं आजी काय करू? आजी म्हटली, बाळा हे पोरगं काही झोपायला तयार होत नाही, मी याला उचलते, याचे पाय तू तुझ्या मांडीवर घे, याचं डोकं मी माझ्या मांडीवर घेते, याला मी जरा थापडते, म्हणजे हे जरा पटकन झोपेल. मी म्हटलं आजी हरकत नाही. आजीनं ते पोरगं उचललं, त्याचे पाय माझ्या मांडीवर दिले, डोकं आजीच्या मांडीवर घेतलं आणि आजीनं ते पोरगं थापडवायला सुरुवात केली आहे. आजी त्या पोरला थापडवतीये, झोपवतीये आणि म्हणतीये, झोप रे डिप्लोमा, झोप रे डिप्लोमा, झोप रे डिप्लोमा. आता मला काही कळे ना, म्हातारी या पोराला डिप्लोमा का म्हणतीये. मी आजीला विचारलं, आजी तू या पोराला डिप्लोमा का म्हणतीये? आजी म्हटली, बाळा यो माझा नातू आहे, माझ्या पोराला डिप्लोमा करायला पुण्याला पाठवला होता, त्यानं डिप्लोमा काही केला नाही, तो यालाच घेऊन आला, म्हणून याचंच नाव डिप्लोमा ठेवलं. म्हटला ही परिस्थिती आहे. शिकवायचं आम्हाला सांगावं लागेल ना, आम्हाला आपल्या पोरांना घडवायला लागेल ना. जेवढे पालक आलेत, पोरं आपली बसवायला पाहिजेत, आपली पोरं आपण आणली पाहिजेत, कारण आपल्या पोराचं प्रबोधन करायचं काम आमचं आहे. पण परिस्थिती अशी आहे, संध्याकाळी बाप घरामध्ये आलाय ना, बाप पोराला आवाज देतोय, अरे बेटा जरा माचीस घेऊन ये. पोरग विचारतोय, बाबा कशाला? बाप सांगतो, आण सिगरेट पेटवायची आहे. ताई पोरग माचीस अशी आणून देतोय की बाप जणू काय आता ऑलिम्पिकची मशाल पेटवणार आहे. आणि दुसऱ्या दिवशी मग आणि त्या बापाचं सुरू, मग तोंडातून धूर, कानातून धूर, नाकातून धूर. दुसऱ्या दिवशी ते पोरगा अख्ख्या वर्गात सांगतं, काय आपला बाप म्हणजे 1 नंबर जादूगार आहे, सगळीकडून धूर काढतो, सगळीकडून धूर काढतो. पण तेच पोरग जेव्हा म्हातारपणी आईबापाचा धूर काढतं ना, तेव्हा आम्हाला संस्कारांची किंमत कळते. कारण रुजवायला इथून लागतील, सांगावे इथून लागतील, द्यायला इथून लागतील. आम्हाला पिढी घडवायची ना, त्यांच्या डोळ्यासमोर चांगला आदर्श उभा करा. आणि हा आदर्श मंचरच्या मातीमध्ये मृणालताईनं उभा केला. मला एक सांगा, एवढे मुलं आणि मुली या ठिकाणी बसलेत. मागच्या 10 वर्षापूर्वी मराठीमध्ये एक पिक्चर आला होता, ज्या पिक्चरनं 100 कोटी रुपये कमवले. मराठीतला पहिला पिक्चर आहे, बरोबर. काय नाव पिक्चरचं? सैराट. सैराटचा हिरो कोण होता? परशा. हिरोईन कोण होती? आर्ची. डायरेक्टर कोण होता? नागराज मंजुळे. त्याला एक सख्खा चुलत भाऊ आहे, त्याचं नाव काय आहे? नाही माहित. जे माहित असायला पाहिजे ते माहित झालं नाही. काय झालं मलाही केव्हा माहित पडलं माहिती आहे? सोलापूर जिल्ह्यामध्ये करमाळा तालुका आहे. करमाळ्यामध्ये व्याख्यानाला गेलो तेव्हा घटना समजली. सोलापूर ते करमाळा, आणि त्या करमाळ्यापासून एक 18 किलोमीटर अंतरावरती गाव आहे. गावाचं नाव आहे जेऊर. हे 17-18 किलोमीटर रस्त्याचं काम चालू आहे आणि मजूर कुटुंबातल्या स्त्रिया त्या रस्त्यावर काम करतायत. 22-23 वर्षापूर्वीची घटना आहे.
हातामध्ये घन घ्यावा, घनानं दगड फोडावा आणि दगड फोडल्यावर बारीक खडी जी खाली उरते ना ती खडी उचलावी आणि ती रस्त्यावर टाकावी, असं काम या स्त्रियांचं चालू आहे. त्या ठिकाणी एक स्त्री काम करते आहे, नवरा नाही आहे आणि एक 5 वर्ष वयाचा पोरगा त्या स्त्रीला आहे आणि त्या पोराला घरामध्ये सांभाळायला कोणी नाही म्हणून ती बाई त्या आपल्या पोराला सोबत घेऊन आली आहे. सकाळ झाली, आईनं काम चालू केलंय, आई रस्त्यावर दगड फोडतेय, पोरगा समोर माती माती दगड दगड खेळतय. दुपारची जेवण झाली, आईनं पुन्हा घन उचलला आणि पोरग समोरच्या बाजूला खेळतय आणि आईनं घन उचलला, पोरग समोर खेळतय आणि आईचं लक्ष पोराकडे नाहीये आणि बघता बघता आई घन दगडावर मारणार त्याच वेळी समोर खेळणारं पोरग हे वेगानं आईकडे धावत आलं. आईचं लक्षच नाहीये, आईनं घन दगडावर मारला, दगड फुटला पण फुटलेल्या दगडामधून एक टोकदार खडी उडाली आणि पोराच्या उजव्या डोळ्यात घुसली. डोळ्यामधून रक्त वाहायला लागलं. आईनं पटकन पोरग जवळ केलं, पदर घेतला, त्या पोराच्या डोळ्याला लावला, अख्खा पदर रक्तानं माखला आणि कोणतरी म्हटलं, ओ बाई हे पोरग उचला, दवाखान्यात घेऊन जा. बाईनं ते पोरग उचललं, करमाळ्याच्या सरकारी दवाखान्यात नेलं. डॉक्टरांनी डोळा बघितला, डॉक्टर म्हटले, बाई इथं होत नसतं, नगरच्या डोळ्यांच्या डॉक्टरकडे न्या. डोळ्यांच्या डॉक्टरकडे पोरगा आणलं. डॉक्टरनं चिमट्यानं अलगद दगड बाहेर काढला आणि या बाईला सांगितलं, बाई या पोराच्या डोळ्यामध्ये आतमध्ये बारीक बारीक खडी गेली आहे आणि पुढच्या 3 दिवसामध्ये जर या पोराच्या डोळ्याचं ऑपरेशन तुम्ही केलं नाही तर हा पोरगा उजव्या डोळ्यानं अंध होऊ शकतो. बाईनं घाबरत घाबरत विचारलं, डॉक्टर ऑपरेशनला खर्च किती आहे? डॉक्टर म्हटले 40,000 रुपये लागतील. बाई रडायला लागली, म्हटले डॉक्टर रस्त्यावर दगड फोडते मी, अहो नवरा नाही आहे, एकुलते एक पोरगा आहे. डॉक्टर तुमच्याकडे येताना मुकादम कडून 400 रुपये उसने घेतले आणि तेव्हा इथंपर्यंत आली आहे, 40,000 आणू कुठून? डॉक्टर एकुलतं एक पोरग, माझ्या पोराचा डोळा वाचवा. डॉक्टर म्हटले, ताई 30,000 रुपये किमान खर्च आहे, किमान तेवढे तरी भरावे लागतील, त्याशिवाय ऑपरेशन होऊ शकत नाही. बाईला काय करावं कळत नाही आहे. बाईनं पोरग उचललं, घरी आणलं, सगळीकडे पैसे मागून बघितले, कोणी पैसे द्यायला तयार नाही. 8 दिवस पोरग घरामध्ये आहे आणि पोरग उजव्या डोळ्यांनी अंध झालं. आता आई विचार करते की मी पुन्हा कामावर गेले, पुन्हा दगड फोडायला लागले आणि पुन्हा पोराला सोबत न्यावं लागणार कारण घरी सांभाळायला कोणी नाही. आणि जर पोरग सोबत नेलं आणि चुकून पुन्हा एखादी खडी उडाली आणि या पोराच्या डाव्या डोळ्यात गेली तर माझं पोरग दोघं डोळ्यांनी अंध होईल. या अंध पोराला सांभाळणार कोण? मग नाही जायचं कामावर, ठीक आहे, कामावर नाही जायचं, मग खायचं काय? परिस्थिती वाईट आहे, गरिबी वाईट असते, खायचं काय प्रश्न निर्माण झालाय. आणि एके दिवशी सायंकाळी शेजारच्या घरामधली म्हातारी बाई घरी येऊन बसली आहे. तिनं विचारलं, काय ग पार्वता, तू कामावर का जात नाहीस? आणि ही बाई सांगतेय, ताई कसं जाऊ कामावर? पुन्हा कामावर गेले आणि पुन्हा जर एखादी खडी उडाली आणि या पोराच्या डाव्या डोळ्यात गेली तर माझं पोरग दोन्ही डोळ्यांनी अंध होईल, मी कसं जाऊ कामावर? म्हातारी हुशार होती, ती म्हटली, अगं तुला काही कळतं का? तुझं पोरग 5-5.5 वर्ष वयाचं झालं ना? म्हटले हो. मग टाकी पोराला जिल्हा परिषद शाळेमध्ये, शाळेत गुरुजी सांभाळल की पोराला, शाळेत खायला पण भेटतं. पटलं. दुसऱ्या दिवशी पोरग उचललं, गावातल्या मराठी शाळेत टाकून दिलं. म्हणजे आईनं सकाळी 10 वाजता कामावर जावं, पोराला शाळेत सोडावं. आईचं काम चालू झालं, पोराची शाळा चालू झाली आहे. सायंकाळी येताना आईनं पोराला घेऊन यावं. सकाळ झाली की आई कामावर, पोरग शाळेमध्ये. पोरग 1लीत गेलं, 2रीत गेलं, 5वीत गेलं, 7वीमध्ये पोरग गेलं आणि एके दिवशी आई कामावर निघाली आहे, पोरग शाळेमध्ये गेलंय आणि आई रस्त्यावर दगड फोडायचं काम करते. आणि त्यावेळी त्या रस्त्यानं सोलापूरचे कलेक्टर निघाले होते. आता कलेक्टर साहेबांना या स्त्रियांना काम करताना बघितलं, कलेक्टरनं गाड्या थांबवल्या. आता कलेक्टरनं काम बघायला सुरुवात केली आहे, काम नेमकं काय चालू आहे. आणि कलेक्टर काम बघायला आलाय म्हटल्यावर त्या कामाचा सुपरवायझर धावत आला, कॉन्ट्रॅक्टर आला, तहसीलदार आले, प्रांत आले, सगळे अधिकारी धावत आले. कलेक्टर साहेबानं काही काम बघितलं, सूचना केल्या आणि सूचना केल्या केल्या कलेक्टर आले तसे लगेच निघून गेले. पण कलेक्टर गेल्यावर दगड फोडणारी ही स्त्री उठून उभी राहिली आहे आणि बाजूला उभ्या असलेल्या सुपरवायझरला विचारतीये, हा माणूस कोण होता? हा माणूस कोण होता? म्हणजे ज्याला आपण घाबरतो तो कॉन्ट्रॅक्टर ज्याचं ऐकतो तो तहसीलदार ज्याचं ऐकतो तो प्रांत. ही सगळी माणसं या एका माणसाला घाबरत होती. हा माणूस नेमका कोण होता? त्या सुपरवायझरनं सांगितलं, बाई त्या माणसाला कलेक्टर म्हणतात. कलेक्टर? कोण असतो कलेक्टर आणि काय करायला लागतं कलेक्टर व्हायला? सुपरवायझर म्हटला, बाई ते काय मला माहित नाही, पण लोक असं म्हणतात की कलेक्टर व्हायला खूप अभ्यास करावा लागतो. आणि या स्त्रीनं काय केलं माहितीये? हिनं हातामधला घन तिथंच फेकला, काम तसंच सोडलं, घरी धावत आली आहे.
7वीच्या वर्गात शिकणाऱ्या आपल्या पोराला शाळेमधून घेतलं, त्याला घरात आणलं, त्याचे पटापटा मुके घेतले आणि त्याला सांगितलं, बाळा आयुष्यात तुला काही नाही करता आलं ना चालेल, पण बाळा तुला कलेक्टर व्हायचं आहे. ते पोरगा आईला विचारतं, आई कलेक्टर कोण असतो कलेक्टर, आणि काय करायला लागतं कलेक्टर व्हायला? आई म्हटली, बाळा ते काही मला माहित नाही, पण लोक असं म्हणतात की कलेक्टर व्हायला खूप अभ्यास करावा लागतो. आणि ते पोरगं म्हणतं, आई मी करतो ना अभ्यास. अरे पण कसा? ज्या पोराचा बाप ते पोरग पोटात असताना मरण पावलाय, ज्या पोराची आई रस्त्यावर दगड फोडायचं काम करते आहे, ज्यांच्या घरामध्ये 2 वेळ जेवायला अन्न नाहीये, ज्यांच्या घराचं छत पावसाळ्यामध्ये गळतंय, त्या पोरांना अभ्यास करायचा कसा? पण स्वप्न आहे कुणाचं? माझ्या आईचं, मला करून दाखवायचंय. आणि ते पोरग अभ्यास करत होतं, शिकत होतं, मोठं होत होतं. आणि ते पोरग एवढं मोठं झालं, एवढं मोठं झालं, एवढं मोठं झालं की ज्यावेळी 2008 साल उगवलं तेव्हा जगाला समजलं की रस्त्यावर दगड फोडणाऱ्या स्त्रीचा पोरगा, ज्या पोराचं नाव होतं बालाजी मंजुळे, हे पोरग वयाच्या 24व्या वर्षी कलेक्टर पदाची परीक्षा पास झालं. 24व्या वर्षी. आणि महाराष्ट्रात पहिलं आलं. कोणाचं पोर आहे? रस्त्यावर दगड फोडणाऱ्या स्त्रीचं पोरग. आणि हेच बालाजी मंजुळे 2017 पर्यंत महाराष्ट्र राज्याचे अपंग कल्याण आयुक्त म्हणून मुंबई मंत्रालयामधून संपूर्ण राज्याचा कार्यभार बघत होते. एका कामाच्या निमित्तानं मी मंत्रालयामध्ये गेलो, त्यांच्या नावाची पाटी बघितली, सहज जाऊन भेटावं असं वाटलं. त्यांना जाऊन भेटलो, त्यांना सांगितलं, साहेब तुमचा इतिहास सगळा मला माहिती आहे, तुम्ही कुठून आलाय हे सुद्धा मला माहिती आहे, फक्त विचारायचं एवढंच आहे की तुम्ही इथपर्यंत आलात कसे, नेमकी जिगर काय होती काळजामध्ये. या माणसानं मला काय सांगितलं माहिती आहे? या माणसानं सांगितलं की यशवंत, मी ज्या खुर्चीवर बसलोय ना, त्या खुर्चीच्या समोर टेबल आहे, त्या टेबलाच्या वरती काच आहे, आणि त्या काचेच्या खाली एक फोटो आहे. आणि त्या फोटोकडे जेव्हा बघितलं ना मी, आजही मी त्या फोटोकडे ज्यावेळी बघतो ना, त्यावेळी त्या फोटोकडे बघितल्यानंतर माझ्या अंगामध्ये 12 हत्तींचं बळ येतं आणि मी पाहिजे ते काम करू शकतो. आणि म्हणून या फोटोला आदर्श म्हणून मी इथपर्यंत आलोय. मला कळत नव्हतं तो फोटो कोणाचा. मी खुर्चीवरून उठून उभं राहिलो, त्यांच्या बाजूला आलो, खाली वाकून बघितलं, तो फोटो बघितला. तो फोटो कोणाचा होता माहिती आहे? तो फोटो होता त्यांच्या आईचा. म्हणजे आपल्या आईचा फोटो बघितल्यानंतर जर एखाद्या पोरामध्ये 12 हत्तींचं बळ येत असेल तर आमची आई आमच्याकरता किती राबते आहे. अरे मगाशी बोलता बोलता मृणालताई सहज बोलून गेली ना, अरे मी शिक्षक झाली आहे, आता सर्वस्वी श्रेय हे माझ्या आईचं आहे. एक आई काय करू शकते हे तुम्ही आज बघितलं. आज माझा तुम्हाला सवाल आहे, आम्ही आमच्या आई करता काय करतो? आम्ही आमच्या वडिलांकरता काय करतो? आता मुळात प्रश्न सुद्धा हा विचारायला पाहिजे की आता आई वडील सुद्धा मुलांकरता काय करतात. कारण वस्तुस्थिती अशी आहे की मी तुमच्या भावाच्या, तुमच्या मुलाच्या वयाचा आहे. गावखेड्यांमधली परिस्थिती साहेब इतकी बिघडली आहे की हातामधला मोबाईल आणि घरामधला टीव्ही माणसांना सुधरू देत नाही. म्हणजे तरुण मुलं किंवा तरुण मुली लांब आहेत, म्हातारी आजी सुद्धा टीव्हीच्या समोरून बाजूला सरकायला तयार नाही. मी परवा एका मराठवाड्यामध्ये व्याख्यानाला होतो आणि सर तिथं व्याख्यानाला गेल्यानंतर घटना समजली. एक म्हातारी आजी मेडिकलवाल्याकडे गेली आहे, त्याला सांगतेय, बाळा माझी दाढ दुखतेय, मला जरा गोळ्या लिहून देतोस का? मेडिकलवाल्यानं 2 गोळ्या काढल्या. आजीला म्हटलं, आजी ही पांढरी गोळी जी आहे ही 7:30 वाजता जेवणाच्या आधी घ्यायची आणि 7:30ला जेवायला बसायचं. जेवण झालं की 8 वाजता लाल गोळी घ्यायची. आजी म्हटली, लेकरा मला घड्याळ कळत नाही, घरामध्ये पोरही नाहीत, गोळ्या घ्यायच्या कशा? मेडिकलवाला हुशार होता, तो म्हटला, आजी टीव्ही बघतेस का? म्हटला. आजी म्हटली, हो बघते ना. म्हटलं, काय बघतेस? आजी म्हटली, सगळं बघतेय, राणादादा बघतेय, पाठकबाई बघतेय, सगळं बघतेय. मग मेडिकलवाला म्हटला, आजी एक काम करायचं, 7:30 वाजले, आई कुठे काय करते लागलं, अरुंधती आली का पांढरी गोळी घ्यायची जेवायला बसायचं म्हटला. आणि 8 वाजले, रंग माझा वेगळा लागलं, दीपा आली का लाल गोळी घ्यायची म्हटला. ही परिस्थिती आहे. हातातला साधी गोष्ट आहे की आई रील्स बघतीये, आई फेसबुकला रील्स बघतीये, बाप इंस्टाग्रामला रील्स बघतोय, भाऊ युट्यूबला रील्स बघतोय. मुलांना मुलींना वाटणारच आहे आपण रील्स बनवावे. आता आम्हाला विचार करायचा आहे की आमच्या मुलांना आम्हाला रील स्टार बनवायचंय का रिअल स्टार बनवायचंय, याचं चिंतन पहिल्यांदा आईनं आणि बापानं करायला हवं, तर पिढी सुधारणार आहे. आणि ते करायचं असेल ना तर मी तुम्हाला सांगतो, भावांनो बहिणींनो, नियोजन करावं लागेल, आयुष्याचं नियोजन करावं लागेल. इथं आलायत, बसलायत, मगाशी ताईने उल्लेख केला वेळेचं नियोजन करावं लागेल. या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घातला. तुम्ही आम्ही मराठी लोक आहेत,
आपण शिवाजी महाराज की जय म्हटलं की आमच्या अंगावर काटा येतो. शिवाजी महाराजांचा जय जयकार केला की आमच्या अंगामध्ये 12 हत्तींचं बळ येतं. शिवाजी महाराजांनी काय केलं हे आजच्या काळात सगळं विसरून गेलात ना तरी चालेल. फक्त एक गोष्ट सांगतो जी शिकावी लागेल महाराजांकडून. काय केलं शिवाजी महाराजांनी? 6 जून 1674 रायगडावर शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक आहे आणि त्यावेळी एक वकील रायगडावर आलाय. त्याचं नाव आहे, इंग्रज वकील आहे, त्याचं नाव आहे हेनरी ऑक्झिटन. त्यानं डायरी लिहिली आहे आणि त्याच्या डायरीची पानं ही भारतामधल्या इतिहासकारांनी आणलीत. त्या डायरीमध्ये तो लिहितो काय की मी रायगडावर आलोय आणि रायगडावर आल्यावर मी शिवाजी महाराजांचा किल्ला बघितला. अरे काय किल्ला बांधलाय शिवाजी महाराजांनी? मी पायथ्याला उभा आहे असा किल्ला जगात कुठंच नाही. या किल्ल्याची रचना अशी आहे की एका वेळी फक्त एक माणूस वरती जाऊ शकतो अशी रचना शिवाजी महाराजांनी केली आहे. अप्रतिम किल्ला आहे. म्हणजे 1 लाख सैन्य जरी किल्ला जिंकायला आलं तरी सैन्य वरती जाऊ शकत नाही. का? कारण एका वेळी वरती एकच माणूस जाईल अशी एवढीशी जागा आहे. किल्ला कोणी जिंकू शकत नाही. भयानक किल्ला बांधलाय आणि तो विचार करतोय की आपल्याला या किल्ल्यावर जायचंय. कसं जायचं कसं? त्यानं विचार केला घोड्यावर जाऊ शकत नाही, पायी जायचं त्रास होणार. त्यानं पालखी घेतली आहे. त्याला पालखीमध्ये बसवलं गेलं आणि ती पालखी रायगडावर घेऊन चाललेत आणि तो पालखीत बसल्यावर पण लिहितोय काय किल्ला बांधलाय. एका बाजूला सह्याद्री आहे, दुसऱ्या बाजूला डोंगर दऱ्या आहेत. हा किल्ला कुणी जिंकू शकत नाही. आणि तो हेनरी ऑक्झिटन रायगडाच्या महादरवाजाजवळ आला आणि जागेवर थबकला. त्याला आश्चर्य वाटलं. का? कारण त्या महादरवाजावर 2 हत्ती उभे आहेत. हत्ती? तो विचार करतोय इथं माणसाला यायला वर जागा नाहीये, हत्ती आणले कसे? हत्ती आणले कुठून? याचा अर्थ असा आहे रायगडाला दुसरा दरवाजा आहे आणि शिवाजी महाराज कोणाला सांगत नाहीत. तो प्रत्येकाला विचारतोय हत्ती कुठून आणले सांगा, दुसरा दरवाजा कुठे आहे मला दाखवा. हत्ती कसे आणले सांगा, दुसरा दरवाजा कुठे आहे मला दाखवा. तो प्रत्येकाला विचारतोय, त्याला कोणी उत्तर देत नाही. आणि त्यानं न राहून दुसऱ्या दिवशी शिवाजी महाराजांना विचारलं की महाराज मी रायगडावर आलो, वरती येताना किल्ल्याची रचना बघितली, एका वेळी फक्त एक माणूस वरती जाईल अशी जागा आहे. मग महाराज तुम्ही हत्ती आणले कुठून? कुठल्या रस्त्यानं आणले? कुठल्या वाटेनं आणले? मला रस्ता दाखवा. आणि त्यावेळी शिवाजी महाराज हसायला लागले आणि शिवाजी महाराज म्हटले हेनरी ऑक्झिटन हे हत्ती मी आज आणले नाहीत. म्हटले मग? हेनरी ऑक्झिटन राज्याभिषेक करायचा हे मी आज ठरवलं नाही, हे मी 10 वर्षापूर्वी ठरवलं होतं. आणि मला माहिती होतं की 10 वर्षानंतर जर आपल्याला राज्याभिषेक करायचा असेल तर त्यावेळी आपल्याला रायगडावर हत्ती लागतील. आणि म्हणून 10 वर्षापूर्वीच हत्तीची लहान लहान पिल्लं मी पालखीत घातली, पालखीत घालून रायगडावर आणली आणि रायगडावर लहानाची मोठी केली. आणि 10 वर्षानंतर ती पिल्लं आज मोठे हत्ती बनून या महादरवाजाजवळ उभे आहेत. याचा अर्थ असा आहे की ज्याला आम्ही आमचा बाप म्हणतो तो शिवाजी राजा 10 वर्ष पुढचं नियोजन करतोय. आम्ही किती वर्षाचं नियोजन करतोय? आम्ही किती वेळेचं नियोजन करतोय? आम्ही किमान आमच्या अभ्यासाचं नियोजन करतोय का? पालक वर्ग मोठ्या प्रमाणावर, मी तुम्हाला सांगतो शाळा कॉलेजमधली आपली मुलं आहेत ना, आपल्या एखाद्या आम्हाला अवस्था बघायची असेल ना तर आपल्या कॉलेजमधल्या शाळेमधल्या एखाद्या पोराला समोर उभं करा. आपल्या ज्या पोराला मराठीचं कळतं ना त्याला हिंदीचं कळत नाही, आणि ज्याला हिंदीचं कळतं त्याला इंग्रजीचं कळत नाही, ज्याला आर्ट्सचं कळतं त्याला सायन्सचं कळत नाही, आणि ज्याला सायन्सचं कळतं त्याला कॉमर्सचं कळत नाही, ज्याला मेडिकलचं कळतं त्याला इंजिनिअरिंगचं कळत नाही, आणि ज्याला इंजिनिअरिंगचं कळतं त्याला फार्मसीचं कळत नाही, आणि ज्याला काहीच कळत नाही तो शिक्षण संस्था काढल्याशिवाय राहत नाही. ही आज शिक्षण क्षेत्राची अवस्था आहे. आणि अशा अवस्थेमध्ये आम्ही आमची पोरं शिकवतोय, त्यांना घडवायला लागेल. आम्हाला कुंभारासारखा आकार द्यावा लागेल. लक्षात ठेवा, झाड ज्यावेळी लहान असतं ना त्यावेळी शेतकरी आहेत आपण, जे पेरणार ते उगवणार आहे. ज्वारी पेरली म्हणून मका येत नाही, मका पेरला म्हणून कांदा येत नाही. जे पेराल ते उगवतं. चांगलं पेरलं तर चांगलं उगवणार आहे. आज मगाशी मला ताई एका गोष्टीचं आणखी समाधान वाटलं की तुमच्या स्वागताला बाकी कोणी जाऊ द्या, कोणी असलं नसलं, वारकरी संप्रदाय तुमच्या स्वागताला लहान लहान मुलं गळ्यामध्ये टाळ मृदुंग विना घेऊन होती. अहो आमचा विचार तो आहे, आम्ही शिवरायांचे धारकरी, आम्ही तुकोबांचे वारकरी, पण या सगळ्यांच्या वाट्याला आज मृणालताईने त्यांचा या ठिकाणी विचार सांगितले. मृणालताईने संघर्ष नाही सांगितला. इथपर्यंत येणं हे सोपं नाहीये, हे मिळवणं हे सोपं नाहीये. पावलो पावली संघर्ष आहे. पलीकडे आळंदी आहे,
आळंदीमध्ये ज्ञानोबा रायांची पालखी निघतीये, लाखो लोक जमतात, लाखो लोक त्या पादुकांना स्पर्श करायला मिळावा, त्यांचं दर्शन घेता यावं म्हणून लाखोंनी लोक गर्दी करतात. पण एकेकाळी ज्यावेळी त्या पादुकांमधले पाय आळंदीमध्ये चालत होते ना, त्यावेळी त्या पायांना आळंदीमध्ये फिरू नये अशी व्यवस्था केली गेली होती. ताटी उघडा ज्ञानेश्वरा म्हणून इवलीशी मुक्ताई ज्ञानोबांना सांगतेय, दरवाजा उघडा. पण समाज म्हणत होता तुम्ही संन्याशाची पोरं आहे, तुम्हाला जेवायला मिळणार नाही, तुम्ही राहू शकत नाही. आज तोच समाज ज्ञानोबा तुकोबांच्या पादुका डोक्यावर घेऊन पंढरपूर पर्यंत जातोय. पण तरी सुद्धा ज्ञानोबांनी राग नाही पकडला. हे विश्वाची माझे घर, पसायदान मागितलं स्वतः करता नाही, या मातीमधल्या प्रत्येकाकरता. पलीकडे देहू आहे, पराविया नारियामा रुक्माई समान. जगद्गुरु तुकोबाराय म्हणायचे, समाजानं त्यांच्या घरी वेश्या पाठवली आहे. अरे सगळ्या शेतकऱ्यांचं कर्ज तुकोबारायानं त्या माफ करून टाकलं. इंद्रायणीमध्ये सगळे बुडवून टाकले. देणं एवढं होतं, शेतकऱ्यांकरता पहिलं केलं. त्याच तुकोबारायाच्या गाथा समाजानं इंद्रायणीमध्ये बुडवून टाकल्या. आणि आज तो समाज पंढरपूर पर्यंत तुकोबांचं नाव घेत जातोय. समाजानं संघर्ष प्रत्येकाला करावा लागलाय. मृणालताईला इथे यायला संघर्ष करावा लागला नाही का? करावाच लागलाय. हे सोपं नाहीये. कदाचित त्यावर त्या परत कधीतरी सांगतील. पण आमच्या मुलांना हे शिकवा की आम्हाला संघर्ष करावा लागेल. आयुष्यात मोठं व्हायचं असेल ना, तर संघर्ष करून पुढे जावं लागेल. आणि इथं बसलेल्या आईला आणि बापांना मी सांगतो, मला माहिती आहे अगदी 5 ते 10 मिनिटं तुमची मुलगा असेल ना, तुम्हाला घरी गेलात ना, आपल्या मुलाला सांगा, बाळा मृणाल गांजाळे शिंदे यांना आदर्श राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार मिळाला. देशभरामध्ये ज्या 50 शिक्षकांचा सन्मान झाला, त्या एकामध्ये महाराष्ट्राच्या मातीमध्ये आमच्या 50-52 जिल्ह्यांमधून, राज्यातल्या 300 पेक्षा जास्त तालुक्यांमधून आणि हजारो गावांमधून आपल्या मंतरच्या मातीमध्ये कन्येला हा पुरस्कार सन्मान मिळाला. मी त्या कार्यक्रमाला गेलो होतो. तुम्हाला मुलगा असेल ना, आपल्या मुलाला सांगा की बाळा तू आयुष्यात काही नाही कमवलंस ना चालेल. आज या ठिकाणी तुम्ही बघतायत ना, कुठला आमदार नाहीये, खासदार नाहीये, मंत्री नाहीये, कुठला नाही, पण विचारपीठावर बसलोय कोण? तर मृणालताईची आई बसले, मृणालताईचे वडील बसले, त्यांचं कुटुंबीय बसले, सासू सासरे किंवा पती बसले असतील. कुटुंबातल्या माणसांचा सन्मान या ठिकाणी निमित्तानं झाला. तुम्ही घरी गेलात ना, आपल्या मुलाला सांगा, बाळा तू काही नाही मिळवलंस ना चालेल, पण जगातला सर्वात मोठा पुरस्कार आपल्या मुलानं मिळवायला हवा. हे आईबापानं शिकवलं पाहिजे. जगातला सगळ्यात मोठा पुरस्कार कोणता आहे? नोबेल पुरस्कार? अजिबात नाही आहे. मॅगेसेस पुरस्कार? कधीच नाही आहे. ऑस्कर? कधीच नाही आहे. भारतरत्न? कधीच नाही. महाराष्ट्र भूषण, पद्मविभूषण, पद्मश्री? कधीच नाही आहे. जगातला सगळ्यात मोठा पुरस्कार एकच आहे की ज्यावेळी आमचं पोरगं बक्षीस मिळवतं, ज्यावेळी आमचं पोरगं यश मिळवतं, ज्यावेळी आमचं पोरगं एखादा पुरस्कार मिळवतं, ज्यावेळी आमचं पोरगं पहिल्यांदा नोकरीला लागतं, पहिला पगार कमवतं, घरी धावत येतं, आईच्या पाया पडतं, बापाच्या पाया पडतं आणि आईला सांगतं, आई मी वर्गात पहिला आलो, बाबा मला बक्षीस मिळालं, आई मला हा पुरस्कार मिळाला. आणि त्यावेळी त्या आईच्या आणि बापाच्या डोळ्यामधून जो आनंदाचा अश्रू ओघळतो ना, तो जगातला सर्वात मोठा पुरस्कार आहे. सर्वात मोठा. आपल्या मुलांनी तो मिळवायला हवा. जर तुम्हाला मुलगी असेल ना, मी तुम्हाला सांगतो की इथं एवढ्या माझ्या भगिनी बसल्यात, मुलगी कुणाच्याही पोटी जन्माला येत नाही. मुलगी जन्माला यायला आई आणि बाप भाग्यवान असावे लागतात. भाग्यवान आईबापाच्याच पोटी पोरगी जन्म घेते. निसर्गही त्यांनाच देतो ज्यांची सांभाळायची जिंद ताकद आहे. कुणाच्याही पोटी मुलगी जन्माला येत नाही. पण तुम्हाला मुलगी झाली असेल ना, तुमच्या पोटी मुलगी जन्माला आली असेल ना, तर आपल्या मुलीला सांगा, बाळा आयुष्यात तू काही नाही कमवलंस ना चालेल, पण बाळा तुला जगातली सगळ्यात मोठी संपत्ती कमवायची आहे. जगातली सगळ्यात मोठी संपत्ती काय आहे? काय आहे? आपले वडील घरी बसले ना चालेल, आपली आई भाजीला तेल कमी आहे म्हणून अर्ध्या पळी भाजी बरे स्वयंपाक करत असली ना चालेल, आपला बाप फाटलेलं बनियन शिवून वापरत असला ना चालेल, आपली आई लोकांच्या घरी काम करत असली, आपला बाप MIDC मध्ये कामाला असला ना तरी चालेल. फक्त आपल्या वागणुकीमुळं आपली आई आणि आपले वडील यांची मान समाजात खाली झुकणार नाही याचा विचार करणं म्हणजे जगातली सगळ्यात मोठी संपत्ती कमवणं आहे. तो निर्णय, तो विचार आजच्या निमित्तानं आपण करावा अशी माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे. कारण परिस्थिती समाजामध्ये इतकी वाईट आहे सर, मी खूप लांबची उदाहरण तुम्हाला सांगत नाही. हे आपलं पुणे आहे पलीकडं, आपण एकाच जिल्ह्यामधली माणसं. पुण्यामध्ये गेलात ना तर 2 वर्षापूर्वी माझ्या गाडीमध्ये कदाचित कात्र नसेल, 2020-21 मधली घटना आहे, कोविडच्या काळातली. पुण्यामध्ये पुणे स्टेशन नावाचा परिसर आहे. स्टेशनच्या समोर एक चौक आहे, त्या चौकाचं नाव आहे मालधक्का चौक. या चौकामध्ये सिग्नल आहे, सिग्नलला भिकारी असतात. कोणी भीक मागतं, कोणी फुलं विकतं,
कुणी फळं विकतं, कुणी पेन विकतं. म्हणजे नवरा तिथं, बायको तिथं, त्यांचा संसार तिथं, राहणं तिथं, खाणं सगळं आयुष्यच त्यांचं तिथं. आणि त्या पुण्यामधल्या त्या मालधक्का चौकामधल्या सिग्नलला नवरा बायको आणि त्यांची 3 वर्ष वयाची एक मुलगी राहत आहेत. दिवसभर भीक मागावी, सायंकाळी कुणी काही खायला दिलं ते खावं, अशी त्यांची गुजराण चालू आहे. आणि एके दिवशी दिवसभर भीक मागितली असेल, सायंकाळ झाली, रात्रीच्या वेळेला अंधार पडला, कोणीतरी खायला आणून दिलं, खाल्लं. नवरा दारू पिऊन झोपलेला होता, बायको आली तिथं झोपली. 3-3.5 वर्ष वयाची पोरगी ही आईबापाच्या बाजूला येऊन झोपली. आणि रात्री झोपेमध्ये चुकून ही मुलगी त्या फुटपाथवरून खाली पडली आणि रस्त्याच्या बाजूला येऊन झोपली आहे. आणि त्या रस्त्यानं रात्री 2 वाजता 27-28 वर्ष वयाचं एक पोरगं चाललं होतं. काय वाटलं कुणास ठाऊक, त्या 3-3.5 वर्ष वयाच्या पोरीजवळ आला, आजूबाजूला बघितलं, कुणी दिसत नाहीये. त्यानं अलगद त्या पोरीला उचललं. पलीकडच्या बाजूला रेल्वेचे खराब भंगार जुने डब्बे पडले होते, त्या डब्यांजवळ त्या पोरीला नेलं. ती मुलगी उठली आहे, ती अनोळखी माणूस बघितला, ती ओरडायला लागली, आरोळ्या मारायला लागली. आणि तिचं तोंड दाबायला कागद, कपडा, रुमाल काही सापडत नाही म्हणून रस्त्याच्या बाजूला टायरचा एक तुकडा पडला होता. तो तुकडा उचलला, त्या 3 वर्ष वयाच्या पोरीच्या तोंडात कोंबला. 3 वर्ष वयाच्या पोरीवर बलात्कार केला, तिला तिथंच फेकून दिलं आणि निघून गेला. 2 वर्षापूर्वीची घटना आहे. का झालं मी सांगत नाही, जुनी माणसं इथं आहेत. 70 वर्षापूर्वी तुमच्या काळामध्ये कवी प्रदीप नावाचे लेखक होते. कवी प्रदीप म्हणायचे काय, आज सलामत कोई न घर है, सबको लुट जाने का डर है. हमने अपने वतन को देखा, आदमी के पतन को देखा. आज तो बहनों पर भी हमला होता है, दूर कहीं कोने में मजहब रोता है. रोती है सलमा, रोती है सीता, रोते हैं कुरान और गीता. आज हिमालय चिल्लाता है, कहा पुराना वो नाता है. डस लिया सारे देश को जहरी नागों ने, घर को लगा दी आग घर के चिरागों ने. 70 वर्षापूर्वी सांगितलं होतं, आज खरं झालं. का खरं झालं? तुम्ही आमचा इतिहास, आपण आपला इतिहास विसरलो, आपण आपला वारसा विसरलो. आपला वारसा काय आहे? छत्रपती शिवाजी महाराज हा तुमचा आणि आमचा वारसा आणि विचार आहे. काय विचार दिला शिवाजी महाराजांनी? 350 वर्षापूर्वी याच पुण्यामध्ये लाल महाल आहे आणि त्या लाल महालामध्ये रात्रीच्या अंधारामध्ये शिवाजी महाराजांनी शाहिस्ते खानावरती हल्ला केलाय. त्या शाहिस्ते खानाला डायरी लिहायची सवय आहे. त्याची शाहिस्ते खान नावाची शाहिस्ता डायरी नावाची डायरी आहे. आणि त्या डायरीमध्ये शाहिस्ता खानाला लिहिलेली ही घटना तो म्हणतो, रात्रीच्या अंधारामध्ये शिवाजी महाराजांनी हल्ला केला आणि अंधारामध्ये शिवाजी महाराजांनी शाहिस्ते खानाची बोटं उडवली आणि बोटं उडून शिवाजी महाराज निघून गेले. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी शाहिस्ता खान उठलाय, वैद्यासमोर बसलाय, हाताला पट्टी करतोय आणि रडतोय शाहिस्ता खान आणि म्हणतोय, कल रात शिवाजी आया था, मेरी चारों उंगलियां काट दी, मेरे बेटे अब्दुल को मार गिराया. रडतोय शाहिस्ता खान. आणि त्यावेळी शाहिस्ते खानाची बहीण, तिचं नाव आहे जहानारा बेगम, ही धावत आली आहे आणि ही बहीण म्हणते की भाईजान गजब हो गया. भाईजान कल रात शिवाजी और उसके आदमी यहाँ पे आए थे और उस वक्त से मेरी बेटी गायब है और मुझे लगता है कि शिवाजी के आदमी मेरी बेटी को उठा के लेके गए. आणि तसं त्याची बोट रात्री शिवाजी महाराजांनी छाटली आहेत ना, तो शाहिस्ता खान म्हणतोय की बहना तू फिकर मत कर, जर तुझ्या पोरीला त्या शिवाजी राजाच्या माणसाने नेली असेल ना, तर तो शिवाजी राजा पोटच्या पोरीसारखी तुझ्या पोरीची काळजी घेईल. हा विचार आहे, हा संस्कार आहे, हा तुम्हा आम्हाला द्यावा लागेल. सुशिक्षित होणं याचा अर्थ काय आहे? आम्हाला मुलांना सांगावं लागेल की सुशिक्षित होणं म्हणजे नेमकं काय आहे, संस्कार म्हणजे काय आहे, विचार म्हणजे काय आहे. आणि ते पेरायचं काम आईने करावं, वडिलांना करावं. आणि आज खऱ्या अर्थानं मंतरच्या मातीमध्ये सगळ्या पालकांनी, आयोजक संपूर्ण टीम असेल, आयोजक टीम मधले सन्माननीय संजय भाऊ थोरात असतील, राजाराम बानकिले सर असतील, वसंत भाऊ असतील, राजू दादा असतील, नवनाथ दादा असतील, शरद, सगळेच सर्वच मंचर ग्रामस्थ, या सगळ्यांचं खऱ्या अर्थानं या ठिकाणी ऋण व्यक्त करतो की आपण खऱ्या अर्थानं एका स्त्रीला, एका शिक्षिकेला, एका मातृत्वाला हा सर्वोच्च सन्मान मंचरकरांच्या वतीने दिला. इथून पुढच्या काळात सुद्धा मृणालताईंच्या पावलावर पाऊल ठेवून शेकडो कन्या इथं घडल्याशिवाय राहणार नाहीत, हा विश्वास आणि विचार व्यक्त करतो. आणि आज मी मगाशी उल्लेख केला की मी बीडमधून, मी मूळचा पुण्यामध्येच राहिला, नाशिक जिल्ह्यातला. काल बीडमध्ये होतो, त्याच्या आदल्या दिवशी नाशिक जिल्ह्यामधल्या मालेगावमध्ये, आज तुमच्याकडे, उद्या मुंबईमध्ये. का रोज फिरायचं? तुम्ही मला काहीतरी मानधन द्याल, तुमच्या मानधनावर माझं कुटुंब चालेल एवढ्या करता? अजिबात नाही. भावांनो बहिणींनो, मागच्या 11 वर्षापासून
आम्ही शिवनिश्चल सेवाभावी ट्रस्ट या नावाची संस्था चालवतो. आज रोजी या संस्थेच्या माध्यमातून ज्यांना आई नाही, ज्यांना वडील नाही आणि ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात त्या आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातली मुलांना सांभाळायचं, जगवायचं, शिकवायचं काम आम्ही करतोय. आज रोजी माझ्याकडं आई वडील नसणारी 128 अनाथ मुलं आहेत. माझ्या 3 मुलींची लग्न झालीत आणि मला 2 नातू सुद्धा आहेत. हे मागचं 11 वर्षामधलं आमचं काम आहे. हे कामाकरता रोज फिरावं लागतं, लोकांच्या दारामध्ये जावं लागतं, मागावं लागतं. मला माहिती आहे माझ्याकरता मागत नाही ना, लाज नाही. जे समाजानं फेकून दिलेत ना त्यांना जगवायचं काम आम्ही करतोय. समाजापर्यंत जावं लागेल आणि चांगलं काम केलं तर समाज पाठीशी उभं राहतो. आता ज्वलंत उदाहरण मंचरकरांनी दाखवून दिलंय की राष्ट्रीय पुरस्कार मिळवलेल्या कन्येच्या पाठीशी आम्ही समस्त मंचरकर उभा आहे. कुठल्या राजकीय पक्षाची गरज नाही, संघटनेची गरज नाही, ग्रामस्थ म्हणून आम्ही उभे आहेत. ही सगळ्यात मोठी गोष्ट तुम्ही करून दाखवली, ही अभिमानाची गोष्ट आहे. इथं जमलेल्या पालकांना एकच सांगतो, वारकरी संप्रदाय तुम्ही पण बघितला. वारकरी संप्रदायामधला मला जर तुम्ही विचारलं की सगळ्यात आवडता कीर्तनकार कोणता, तर मी सांगतो गाडगे बाबा. शाळेत शिकले नाहीत पण गाडगे बाबा पुणे जिल्ह्यामध्ये एका गावात कीर्तनाला आले होते आणि कीर्तनाच्या आधी बाबांनी गाव साफ केलं, परिसर साफ केला आणि गाडगे बाबा मंदिरात जाणार, अंधार पडला आणि तसं ग्रामस्थानं हात पकडला. म्हटले बाबा थांबा, मंदिरात जाऊ नका, मंदिरामध्ये अंधार आहे, मी दिवा आणतो, देव दिसला तर पाहिजे. गाडगे बाबांनी या माणसाचा हात पकडला आणि या माणसाला विचारलं, अरे बाबा तुझा देव बघाले जर दिवा लागते तर देव मोठा का दिवा मोठा रे? हा माणूस म्हणतो बाबा तुम्हाला एवढं माहिती आहे, मग मला एक सांगा. म्हटले काय बाबा, मला आयुष्यात काहीतरी व्हायचंय, मी काय व्हावं? गाडगे बाबा म्हटले आयुष्यात काहीतरी व्हायचंय ना, अरे मग कलेक्टर हो. हा माणूस म्हटला बाबा नाही, आता वय राहिलं नाही, आता कलेक्टर होता येत नाही, आता काय व्हावं? त्यावेळी गाडगे बाबा सांगतायत आयुष्यात काहीतरी व्हायचंय, वय राहिलं नाही, कलेक्टर होता येत नाही, अरे मग एक काम कर, कमीत कमी कलेक्टरचा बाप हो. आम्हाला ते व्हावं लागेल. आम्हाला नाही होता आलं, आपली पोरं करा, आपली पोरं घडवा. ज्या पद्धतीनं गांजाळे परिवाराचं नाव ताईनं काढलं, आपल्याही मुलानं मुलीनं आपलं नाव काढलं पाहिजे, हा संकल्प करा. आणि हे सगळं करताना ताई तुम्हाला सांगतो, एक शाहीर असं म्हणतो, एक तालाब के किनारे जे काम जिल्हा परिषद शाळेंच्या माध्यमातून तुम्ही सगळ्यांनी, तुमचा संपूर्ण शिक्षक परिवार, मुख्याध्यापक किंवा गट शिक्षण अधिकारी, हा सगळा तुमचा परिवार किंवा शिंदे परिवार, गांजाळे परिवार, या सगळ्यांना सोबत घेऊन एक राज्यातल्या शिक्षकांचे प्रतिनिधी म्हणून तुम्ही खऱ्या अर्थानं जे काम केलं ना, मला अभिमान आहे. आणि त्याबद्दल तो शाहीर असं म्हणतो की एक तालाब के किनारे एक इमारत को लग गई आग, एक तालाब के किनारे एक इमारत को लग गई आग, मच गई भागम भाग. कुछ लोगों ने आग पर पानी डाला, कुछ लोगों ने आग पर पानी डाला, कुछ लोगों ने आग में घिरे लोगों को बाहर निकाला. सभी ने वो किया जो था जिसकी पहुंच में, सभी ने वो किया जो था जिसकी पहुंच में. एक चिड़िया भी डाल रही थी पानी भरकर अपनी चोंच में. तब पेड़ पर बैठा कौवा बोला, चिड़िया रानी तू सुई की नोक से पहाड़ खोद रही है, अरे तेरी चोंच में जितना पानी आएगा उससे आग का एक शोला भी नहीं बुझ पाएगा. तब चिड़िया ने दिया जवाब एकदम लाजवाब. चिड़िया बोली, मेरे भाई मैं तेरी बात को मानती हूँ, मेरे भाई मैं तेरी बात को मानती हूँ, अपने चोंच में भरी पानी की क्षमता भी पहचानती हूँ. अरे मैं तो बस इतना जानती हूँ कि जिस दिन इस घटना का इतिहास लिखा जाएगा हमारा नाम आग लगाने वालों में नहीं, आग बुझाने वालों में लिखा जाएगा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद गोसावी साहेब. आजच्या या कार्यक्रमासाठी ज्या ज्या लोकांनी कार्यक्रमाच्या पडद्याच्या पाठीमागून, पडद्याच्या पुढून, या ठिकाणी सर्व लोकांनी या कार्यक्रमासाठी हातभार लावला. महात्मा गांधी विद्यालय, अण्णासाहेब आवटे कॉलेज विद्यालय, त्यानंतर वारकरी संप्रदायाची सर्व मंडळी, मनसरचे सर्व ग्रामस्थ, सर्व पक्षाचे पदाधिकारी, सर्व संस्थेचे पदाधिकारी, सर्व आमच्या महिला भगिनी, या सर्व विद्यार्थिनी, या सर्वांचं मी मनसर ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. आणि आपल्याला आता एक ग्रुप फोटो घ्यायचा आहे, जो फोटो आपल्याला प्रेससाठी केली ना. जेवणाची व्यवस्था आहे, सगळ्यांनी जेवण करून जावं अशी सगळ्यांना विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. प्लीज सर या सगळं पुढं.